नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 25, 26 आणि 27 मार्च 2026 या तारखेचा, तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये मोठा बदल होऊन महाराष्ट्राच्या ठिकठिकाणी अवकाळी वादळी पावसाचा जोर, काही भागात जोरदार, काही भागात मध्यम, तर काही भागामध्ये ढगाळ वातावरण आणि उष्णतेची तीव्रता जाणवणार आहे। सविस्तर माहिती जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकॉन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान सविस्तरपणे। वातावरणामध्ये सध्या मोठा बदल झाला असून महाराष्ट्राच्या काही भागामध्ये उष्णतेची तीव्रता अधिकच जाणवत आहे। तर अचानक पावसासाठी, अवकाळी पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय होऊन काही भागात गारपीट, काही भागात हलका मध्यम पाऊस, तर काही भागात वादळी वारे बघायला मिळत आहे। तर याच पार्श्वभूमीवर 25, 26 आणि 27 मार्च 2026 या तारखेपासून महाराष्ट्रात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे। काही भागात गारपीट राहील, काही भागात हलका मध्यम राहील, तर काही भागामध्ये नुसते ढगाळ वातावरण असणार आहे। तर कोणत्या भागामध्ये जोरदार वारे बघायला मिळणार आहे, सविस्तर माहिती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये तारखेनुसार कोणत्या वेळा, कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यात पावसाचा अंदाज राहील, सविस्तर माहिती जाणून घेऊया। मग चला तर सुरुवात करूया। 25 मार्च 2026 या तारखेला पावसाची स्थिती ही दुपारनंतर कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये बघायला मिळणार आहे। विशेष करून दक्षिण कोकणामध्ये या पावसाचा अंदाज राहील। जसे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी, अंबोली, सानगड, रामगड, बेडशी या भागात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज मध्यम जोरदार देखील राहील। कर्नाटक राज्याचा परिसर, बाची, बेळगाव, धामणे, राणाकुंडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। गोवा राज्यातही बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर जास्त दिसतोय, जसे बिचोलियम, अंजुनियम, वालपई, तिक्सा, अलगोटे आणि कास्टल रॉक या भागात जबरदस्त पावसाचा अंदाज आहे। मडगाव, कुसकुडे, रिवोना, जागवी, कानकोन या भागात जबरदस्त विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज राहील। तसेच अल्रोना आणि वेंगळा, महापण, कुडल मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। सावंतवाडी, अंबोली, चांदगडला जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। कडेगाव, पटेगाव, दिळा, कणकवली, पोंडा, राधानगरी इकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज विजांच्या कडकडाटासह सर्वसाधारण दुपारनंतर बघायला मिळणार आहे। खारेपट्टण, गगनबावडा, राजापूर, रेपटण मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीकडे अंशतः ढगाळ स्थिती राहील, पावसाचा जोर फारसा नाही। तसेच बेलकर, साखरपा आणि आसपासचा परिसर मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे। कोयना, पटण, अरळ, अरवाडे हलका पाऊस सातारा जिल्ह्याच्या या भागात राहील। तसेच सांगली, कोल्हापूरला वातावरण उत्तर भागात कमी राहील आणि पावसाची शक्यता ही हलक्या स्वरूपात निपाणी, चिकोडी आणि धागलपूर, बिलरजत या भागात हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। जसे सोलापूर, सातारा, बीड, लातूर, धाराशिव आणि मराठवाड्यातील धाराशिव आणि अहिल्यानगर, श्री छत्रपती संभाजीनगर या भागात ढगाळ स्थिती राहील, पावसाची स्थिती फारशी नाही दुपारनंतर। तर रात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाजा जास्त करून सांगली, कोल्हापूर, सातारा, बीड, धाराशिव, लातूर या जिल्ह्यामध्ये रात्रीच्या दरम्यानच जबरदस्त बघायला मिळणार आहे। तसेच पावसाची स्थिती ही उत्तर भागामध्ये पुणे, अहिल्यानगर ढगाळ वातावरण राहील, पावसाचा जोर फारसा नाही। उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार इकडे वातावरण ढगाळ स्थिती राहील आणि तसेच विदर्भातील चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, भंडारा, अमरावती, यवतमाळ, वर्धा अंशतः ढगाळ स्थिती आणि उष्णतेचे वातावरण जबरदस्त बघायला मिळणार आहे। या तारखेला या पावसाची स्थिती असणार आहे। तर सोलापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये मात्र पावसाचा जबरदस्त तडाखा असणार आहे। तर सांगली जिल्ह्यामध्ये धागलपूर, बिलर, जत, कानामाडी इकडे तुफान पावसाचा जोर असणार आहे। आडाली, तेलसंग, तिकोटा या भागातही जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। घेरडी, चिंकी, सांगोळे, मौद, बुद्रुक, मंगळवेढा, मारवाडे
जोरदार पावसाचा अंदाज राहील. पंढरपूर आणि तसंच लगतचा परिसर बघितला असता आसपासचा अकलूज माळशिरस या भागात हलका पाऊस असणार आहे. कोल्हापूर सांगली या जिल्ह्यातही मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील. पुणे अहिल्यानगरलाही हलका पाऊस सर्वसाधारण सायंकाळनंतर आणि रात्रीच्या दरम्यान 25 मार्च 2026 या तारखेला बघायला मिळणार आहे. तर 26 मार्च 2026 या तारखेला दुपारनंतर वातावरण सक्रिय होऊन महाराष्ट्रात ठिकठिकाणी अवकाळी वादळी पावसाचा अंदाज असणार आहे. जसे सांगली, सोलापूर, सातारा आणि मराठवाड्यातील बीड, लातूर, धाराशिव, नांदेड भागाला श्री छत्रपती संभाजीनगर या भागात ठिकठिकाणी हलका मध्यम पाऊस, काही भागात गारपीट देखील बघायला मिळणार आहे. जास्त करून सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यात असणार आहे. तसेच सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे इकडे ढगाळ वातावरण राहील. हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे. पुणे, अहिल्यानगर, नाशिक आणि जळगाव, धुळे इकडे तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील. बीड, लातूर, नांदेड भागाला हलका पाऊस राहील आणि विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती इकडे ढगाळ स्थिती राहील. पावसाचा अंदाज फारसा नाही. सर्वसाधारण दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान या तारखेला या पावसाचा अंदाज असणार आहे. तर 27 मार्च 2026 या तारखेला पावसाची स्थिती ही सर्वसाधारण सायंकाळनंतर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज आहे. कोल्हापूर, सांगलीला मध्यम हलका राहील आणि विदर्भामध्ये गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे. तसे मुंबई, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, पुणे, अहिल्यानगर, सातारा, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, श्री छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये अंशतः ढगाळ स्थिती असणार आहे. पावसाचा अंदाज फारसा नाही. रात्रीच्या दरम्यान बहुतांश ठिकाणी अंशतः ढगाळ स्थिती आणि हलक्या मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहील असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा. आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा. त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार, बाय बाय.